20 डिसेंबर 2024 रोजी चासनडी शिर्डीचा गोदावरी नदीपात्रात एक गाठोडं आढळलं। स्थानिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली। गाठोडं उघडताच पोलिसही हादरले। त्या गाठोड्यात एका निरागस बालकाचा मृतदेह होता। त्याच्या डोक्यावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या। हा मृत बालक कोण होता? नेमकं काय घडलं या घटनेत? कोण होता या क्रूर घटनेचा तो अपराधी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात एका आईच्या मायेची विटंबना आणि तिच्या प्रियकराच्या क्रूरतेची सत्यकथा। पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, शिर्डी येथे ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष 36 आणि शीतल बदादे वय वर्ष 29 हे राहत होते। त्यांना 4 वर्षाचा मुलगा होता। त्याचे नाव होते कार्तिक। ज्ञानेश्वर हा एका बंगल्यावर रात्रपाळीची सिक्युरिटी गार्डची ड्युटी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होता। त्याचा संसार अगदी सुखात चालला होता। पण काही कळायचा आतच ज्ञानेश्वरच्या वैवाहिक जीवनात असं काही घडलं की त्याचा कोणी विचारही करू शकत नव्हता। 19 डिसेंबर 2024 ज्ञानेश्वर नाईट ड्युटी करून 20 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजता घरी आला। पण घरात त्याला त्याचा मुलगा कार्तिक कुठेही दिसत नव्हता। ज्ञानेश्वरने कार्तिकबद्दल आपल्या बायकोलाच म्हणजे शीतलला विचारले, तेव्हा शीतलने त्याला सांगितले की कार्तिक खेळायला बाहेर गेला आहे म्हणून। ज्ञानेश्वर आपले दैनंदिन कामे उरकवून दुपारी 12 वाजताच्या दरम्यान जेवायला बसला होता। पण तरीही कार्तिक घरी आला नव्हता। ज्ञानेश्वर जेवण करून झोपी गेला। तो जेव्हा उठला तरी पण त्याला कार्तिक घरी दिसला नाही। त्याने पुन्हा शीतलला विचारले, कार्तिक घरी आला की नाही? मुलगा घरी नसल्याने शीतलही गोंधळून गेली होती। शीतलने उत्तर दिले, कार्तिक सकाळपासून घरी परतच आला नाही। कार्तिक सकाळपासून घरी परत आला नाही हे कळताच ज्ञानेश्वर आणि त्याची पत्नी दोघेही कार्तिकचा शोध घेतात। पण कार्तिकचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाही। रात्रोचे 8 वाजेपर्यंत कार्तिकचा शोध घेतल्यावर अखेर ज्ञानेश्वर सरळ पोलीस स्टेशनला गेला आणि कार्तिक बेपत्ता असल्याची कंप्लेंट नोंदवून घरी आला। घरी आला तर काय, त्याची बायको पण बेपत्ता होती। ज्ञानेश्वरला नेमकं काय घडत आहे हेच कळत नव्हतं। ज्ञानेश्वरने आपल्या बायकोचा आणि मुलाचा दोघांचाही शोध घेतला। शेजाऱ्यांना विचारले, नातेवाईकांना शीतल आणि मुलाबद्दल विचारले, पण शीतल आणि मुलाचा काही थांगपत्ता लागत नव्हता। तो पुन्हा पोलीस स्टेशनला गेला आणि घडलेला सदर प्रकार ज्ञानेश्वरने पोलिसांना सांगितला। शिर्डी पोलीस तात्काळ कामाला लागले। तपासाला सुरुवात झाली। पण एकाकी पत्नी आणि मुलाचा गायब होण्याने पोलीसही ज्ञानेश्वरकडे शकच्या भावनेने पाहतात आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवतात। 20 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा कार्तिक घरून बेपत्ता झाला होता त्याच सकाळी पोलिसांना चासनडी शिर्डीचा गोदावरी नदीपात्रात एक गाठोडं आढळलं होतं। त्या गाठोड्यात एका 4 वर्षाचा निरागस बालकाचा मृतदेह होता। तो मृतदेह पोलिसांनी ज्ञानेश्वरला दाखवला। ज्ञानेश्वरने त्या मृतदेहाची ओळख पटवली आणि तो ढसाढसा रडू लागला, कारण की तो मृतदेह त्याच्याच मुलाचा म्हणजे कार्तिकचाच होता। पोलिसांनी तपास सुरू केला। त्या तपासात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। फुटेजमध्ये एका महिलेसोबत एक पुरुष दुचाकीवरून जात असल्याचे दिसले आणि त्या महिलेच्या हातात होतं तेच गाठोडं। पण ते दोघे परतताना त्यांचे हात रिकामे होते। यावरून पोलिसांना त्या दोघांवर संशय आला आणि या तपासात एक धक्कादायक सत्य उघड झालं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी महिला दुचाकीवर गाठोडं पकडून बसली होती ती महिला हुबेहूब शीतलसारखीच दिसत होती। पोलिसांनी ती फुटेज ज्ञानेश्वरला दाखवली। ज्ञानेश्वर ती फुटेज बघताच स्कार्फ बांधलेल्या त्या महिलेला ओळखलं आणि ती शीतलच आहे असं पोलिसांना सांगू लागला। पोलिसांचा संशय आता शीतलवरच होता। पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अवघ्या 12 तासात शीतलला तिच्या एका नातेवाईकाच्या घरून अटक केली। पोलिसांनी शीतलची चौकशी केली आणि तिथेच या गुन्ह्याची विण उलगडू लागली। शीतलच्या जीवनात तिच्या पती व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती होता, तो म्हणजे सागर वाघ, वय वर्ष 31। शीतल आणि सागर या दोघांचे अनैतिक संबंध होते आणि त्यात शीतलचा मुलगा कार्तिक अडथळा होत होता। ज्ञानेश्वर जेव्हा नाईट ड्युटीवर जायचा तेव्हा सागर ज्ञानेश्वरच्या घरी कधी कधी यायचा
रात्रीचा अंधारात शीतल आणि सागर या दोघांचा प्रेमाचा खेळ चालत असे, पण शीतलचा मुलगा कार्तिकच्या अस्तित्वामुळे शीतल आणि सागर त्यांच्या नात्यात पूर्णपणे गुंतू शकले नव्हते। त्यामुळे त्या दोघांनी एक क्रूर कट रचला। शीतल आणि सागरने मिळून कार्तिकला संपवण्याचे ठरवले। डिसेंबरच्या थंडीत रात्रीच्या काळोख्यात सागर आणि शीतलने कार्तिकला एका निर्जन स्थळी नेले। तिथे त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला केला। त्या निरागस मुलाने आईला वाचवण्याची विनवणी केली, पण तिच्या काळ्या मनात ममता शिल्लकच नव्हती। सागरने कार्तिकच्या डोक्यावर दगडाने वार केला आणि क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर शीतल आणि सागरने त्याचा मृतदेह एका गाठोड्यात बांधला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी नदीत टाकण्याचा कट रचला। अंधाऱ्या रात्रीच्या साक्षीने ते दोघेही मोटरसायकलीवरून नदीच्या दिशेने निघाले। गोदावरीच्या पात्रात गाठोडं टाकताना त्यांच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती। पोलिसांच्या तपासात मोबाईल लोकेशनमधून शीतल आणि सागर दोघेही त्या रात्री त्या ठिकाणी गेले असल्याचे स्पष्ट झाले। तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्यासोबत असलेली व्यक्ती सागर असल्याचेही निष्पन्न झाले। पोलिसांनी दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने चौकशीसाठी बोलावले आणि त्यांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या। शेवटी पोलिसांनी दोघांना समोरे बसवले आणि दबावाखाली सागरने गुन्ह्याची कबुली दिली। शीतल दिंडोरी येथे लपून बसली होती, तर सागर बोराडे गावात। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली। ही टीम वेगाने हालचाल करत शीतलला दिंडोरीतून ताब्यात घेतले, तर सागरला चांदवड येथे सापळा रचून अटक करण्यात आली। दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली। शीतल आणि सागरला त्यांच्या क्रूर कृत्याची कठोर शिक्षा भोगावी लागेल। निर्दयी आई आणि तिचा प्रियकर यांनी फक्त आपले अनैतिक संबंध सुरळीत चालावे यासाठी त्या 4 वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या केली। एका आईनेच आपल्या मुलाचा बळी दिला। हे ऐकून सर्वांनाच हादरा बसला। ही घटना आईच्या मायेवर काळीमा फासणारी आहे। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा गुन्हा काही तासातच उघडकीस आला आणि न्यायासाठी लढा सुरू झाला। मित्रांनो, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच थरारक आणि सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सतर्क रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।